यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालंय। 1,68,00,000 रुपयाचा नफा झालाय। प्रथम स्थानी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित लक्षात घेतलेले निर्णय आणि शेतमजूर संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी यांच्या सहकार्यातून हे शक्य झाल्याचं सभापती विक्रमसिंग वळवी यांनी सांगितलं। खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते। मिरची, कांदा, कापूस, धान्य, भाजीपाला खरेदी विक्रीतून बाजार समितीला फायदा झालाय। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 अखेर 5,56,54,193 रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळालं। त्यातून 3,67,86,763 रुपये खर्च झालेत। 1,68,67,430 रुपये घसघशीत नफा मिळालाय। परिसरात कांदा आणि मिरची तसंच इतर मालांचं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत रोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती। त्याचा परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या गटाची सत्ता आहे। संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन, काटकसर शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, शेतमजूर, हमाल, मापाडी व्यापाऱ्यांचे अनमोल सहकार्य यामधून बाजार समितीला चांगले दिवस आले। भविष्यात अजून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीला कशाप्रकारे लाभ मिळेल यासाठी योग्य निर्णय घेण्यात येतील असं सभापती विक्रमसिंग वळवी यांनी सांगितलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि योग्य नियोजन, मग ते संचालक मंडळ असो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी असो, सर्वांनी विश्वासाने मेहनत करून एक सकारात्मक विचार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर ठेवून एक चांगली काम सगळ्यांनी मिळून केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आज कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारला एक विक्रमी उत्पन्न आपल्याला पाहायला मिळत आहे। 23-24 एका वर्षाचा खर्च काढून 1,68,00,000 रुपयाचं उत्पन्न नफा कृषी उत्पन्न बाजार समितीला राहिलेला आहे। आमचे नेते आदरणीय चंदूभाईच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना नेहमी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ही जास्तीत जास्त नफ्यामध्ये कशी राहील हे मार्गदर्शन त्यांनी वारंवार आम्हाला करत असतात आणि त्यांनी दिलेले चांगले निर्देशानुसारच आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत। ठेवून तोच डोळ्यासमोर उद्देश ठेवून आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत। आपली नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेली आदिवासी बहुल भागातील एकमेव अशी बाजारपेठ असून यात प्रामुख्याने आपल्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची, कापूस तसेच ज्वारी, मका, बाजरी इत्यादी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होते। यात बाजार समितीमध्ये येणारं जे उत्पन्न आहे यात प्रामुख्याने मिरची तसेच इतर पिकांपासून बाजारपेठेचं जवळपास 3,75,00,000 उत्पन्न आपल्याला बाजार समितीला यावर्षी मिळालेलं असून इतर माध्यमातून खेडा खरेदी असेल किंवा भांडवली उत्पन्नातून जवळपास 1,35,00,000 असे एकूण 5,36,00,000 एवढं उत्पन्न बाजार समितीला मिळालं आहे। आणि बाजार समितीचा सर्व मार्गाने होणारा खर्च हा धरून बाजार समितीला खर्च वजा जाता जवळपास 1,68,00,000 नफा या ठिकाणी आपल्याला निव्वळ नफा बाजार समितीला प्राप्त झालेला आहे। हा जवळपास मागील वर्षापेक्षा 1 कोटीने अधिकचा नफा आणि उत्पन्न बाजार समितीला मिळाला असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकमेव बाजार समिती आपली सर्वाधिक उत्पन्न घेणारी बाजार समिती आणि नफा मिळवणारी बाजार समिती यावर्षी ठरलेली आहे। बाजार समितीला हे जे उत्पन्न मिळालं आहे आणि हा जो सरप्लस मिळाला आहे यात प्रामुख्याने माननीय भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांचं अत्यंत अनमोल असं सहकार्य बाजार समितीला मिळालं असून त्यांच्या मार्गदर्शनातून बाजार समितीचं कामकाज हे सुरळीत सुरू आहे। यात बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय श्री विक्रमसिंग वळवी, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी अतिशय काटकसरीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे। त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे आणि बाजार समितीचा खऱ्या अर्थाने सर्व आमचा स्टाफ, कर्मचारी तसेच हमाल, मापाडी आणि प्रामुख्याने आडते व व्यापारी यांचा देखील यामध्ये बाजार समितीच्या उत्पन्न वाढीमध्ये अत्यंत मोलाचा असा सक्रिय सहभाग राहिला असून बाजार समितीला यावर्षी खरोखर चांगलं उत्पन्न देखील मिळालेलं आहे। यावर्षी आता जानेवारीपासून माननीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे बाजार समितीने स्वतंत्र असं कांदा मार्केट सुरू केलं असून कांदा मार्केटमधून देखील चांगला रिस्पॉन्स बाजार समितीला शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकडून मिळतो आहे।
आणि यामुळे निश्चित पुढील वर्षी बाजार समितीच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच मिरचीची यावर्षीची लागवड बघता मोठ्या प्रमाणात मिरचीची देखील खरेदी विक्री बाजार समितीत होण्याची शक्यता असून याचं देखील स्वतंत्र नियोजन बाजार समितीकडून चालू असून यातून देखील मोठ्या प्रमाणात पुढील वर्षी देखील बाजार समितीला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। लोकनायक न्यूज